स्पर्श झाला तरच मला त्याचा गुण तो येत असल्या प्रकारचा. हो, इस्त्याला असा हात लागला की पोळते. बरोबर आहे. या प्रमाणाने कपट वृत्तीनं पाय धरले त्याच्यामध्ये घेत असल्या प्रकारचा ती बाई घेत काय झाली. पहिली बाई होती विद्युन्मालिनी अप्सरा. अप्सरा झाली महाराज आणि हात जोडणे. कितीतरी वर्षानुवर्ष सुसर होऊन पडले होते. हनुमान तू मोहाबाई बाप झाला रे, माझा उद्धार केला. बाई म्हणली घेत काय म्हणते आता ऐका. दंडक सुता अत्यंत झाला शापराक्ष तत्व पावला. तो आधा थाप हानी त्याला तात्काळ केला निर्मुक्त. संत उद्धार करतात, काहीच लागू देत नाहीत. ते दंडक नावाचा राजा त्याचा मुलगा जे तर भूत झालं होतं. ते वानर सीतामाईच्या शुद्धीला गेल्यानं अंगदानं एक सापट मारली त्याला की त्याचा उद्धारच झाला. बर का. असल्या प्रकारचं झालाच उद्धार तर साधू करतात. साधू तोहर जाणा, साधू तोहर जाणा म्हणून संत महात्मे घेता आधी त्यांचं नाव घ्यावं. ज्ञानेश्वर तुकाराम म्हटल्याशिवाय. चला पुढे. दक्ष शाप नारंदाशी दोन्ही मूर्त स्थिर राहीशी. तो द्वारके पाय वर्षानुवर्षी सत्संगाशी शापन बाधे. नारद मुनीला संतांचा संग सहवास होता म्हणून नारदाला जे सगळीकडे मान होता. एवढं जे लोकप्रियता नारदात होते ते कुणामुळे. साधू संतांची व्रती मनाची झाली पाहिजे. कोणी ये म्हणते आम्ही कोणीकडे तोंड करा तिकडं 10 कोस. आता तर ध्यान आलंय आमच्या आम्हाला गुण आलाय. कोणीकडे तोंड करा, ओळख असो नसो, बरोबर आम्हाला चहा मिळते. कोणीकडे जा, इकडं करा, इकडं करा, इकडं करा, इकडं करा. आपल्या परिसरात आम्हाला ओळखीतात लोक. येत का ओळखीतात काय, आम्ही काय त्यांच्या येतं कोणतंच काही नाही. फक्त आम्ही नाव घेतो. ज्ञानोबा तुकाराम पांडुरंगा विठ्ठल रुक्माई हे गुण येत असतं महाराज. ध्यानात ठेवा. या कपड्याला थोडंसं साबण लावलं की मळ जात असते. साध्या साबणात गुण आहे. भजन केल्यावर पाप जात असतं. साधू होत माणूस. साधुत्वाची काय खूण आहे. जिथं गेलं तर त्याचं नाव चलत राहते, चलन राहते त्याच्या नावाची नुसती. जळचळ ग्रही शापदुग्ध लागता हनुमंताचे पद. नकाग्री झाला शुद्ध सुखाघात सत्संग. एकदम बाईची बाईच झाली. मासोळी झालते ते मगर त्याची बाई झाली. बाबा कशानं झाली बाबाराव. पाय लागला मारुतीचा. येत असल्या पायाला धरलं. मारुतीनं पाय दिला की तिनं धरलं होतं. तिनं माराव म्हणून धरलं होतं की मरली की उद्धार झाला. तिच्यानं तर याला काहीच झालं नाही पण याच्या पायाला ढका लागल्यानं तिचा उद्धार झाला. परिसाला लोखंड लागल्यावर लोखंडाचा उद्धार होत असते. सोनं होत आहे लोखंडाच. असे साधू महाराज परिसासारखे राहतात. बोला. लागता कपीचे नकाग्रे सांडली परझण शरीर. लावून अवघे सुंदर गगन सत्वर शरीर प्राप्त झालं होतं. काय झाली होती. जलग्राही सुसर माणसं गिळाच्या ते शरीर गेलं आणि पहिल्यासारखी येत असल्या लक्ष्मी सारखी बाई झाली. दोन्ही हातानं जोडून मारुती राहिला. काय म्हणाली. बोला. अत्यतिक्षण गगनंतरी राहुनी बोलती सुंदरी. विजय हो कपी केसरी निरंतरी राम प्रेमा. आभाळात उभी राहिली, खाली भोयला नाही. दोन्ही हात जोडले आणि मारुती राहिला. काय म्हणाली. बाप खरं जोडणी वंदिनी करुणी विनंती हनुमंता. मी युधूत मारणी अप्सरा जाण स्वर्गभूषण स्वर्गाची. ओळख नसल. मी महाराज इथं मगर नाही हो. मी विद्युन्मालिनी माझं नाव आहे. मी अप्सरा होते पहिली. इंद्राच्या घरामध्ये त्या अमरावतीत नाचायचं काम करायचं मी. परंतु त्या इंद्राला हर्षान्वित करायचं आणि देवांच्या दरबारात माझी ड्युटी होती. परंतु वागण्यात बिघडल्यानं आम्हाला पंचायत झाली. चांगली माणसं जेलच जाईनात काय चोऱ्या केल्यावर. सूर्य परभाषे विमान करून विचारिता गगन. भास्करे शोभून जाण ऋषी आश्रम विमान पाडिले. राजे जेलच चाललीत घ्या. ती ईडी लागली बरेच लागली. राजे जेलत गेले पुन्हा आले. त्याला थोडस राहते पंखा फिंका जरा आपल्या गावरानी माणसासारखा नाही. जरा 4 रोज घालतात मात्र. सांगायचा मुद्दा असा आहे दोष कोणालाही महाराज इथं खपत नाही.
ध्यानात ठेवा, कडू लागतच लिंबाचा पाला. चला, तेने शोभला मुनीवर क्रोध चढला दुर्धर, न विचारिता पात्र पात्र कामाचार विचारिशी. होतं बाईचं काही नाही. इंद्राच्या घरची अप्सरा असल्यामुळे विमानात बसून हिंडू लागली आणि विमानात बसून हिंडून तिचा ते पायलट जे होता डरावती यानं दारू पिली आणि गरगर गरगर विमान त्या ऋषीच्या आश्रमावर पडलं. पोथी चालली होती तिथं पडलं विमान. आता विमान कोणाचं आहे? हिचं आहे. त्या ऋषीला काय घेणं देणं आहे? अरे आमच्या भजनाच्या रंगामध्ये आम्ही घेतर लेकर बाळ सोडून डोंगरात येऊन भजन कराल्या, इथंही मेलीस काय आणि आम्हाला ताप दे आली का म्हणजे सराप घेत जाय म्हणले तू सुसर होशील पाण्यामध्ये. त्याच्या सरापाला काय उशीर आहे महाराज. शब्द त्यांचे खरे होत असतात येत सत्य बोले मुखे. झाली अप्सरा काय झाली? विद्युन्मालिनी येत अप्सरा सुसर झाली आणि आता मग सुसर झाल्यावर डोळे उघडतात. केव्हा उघडतात? महाराज जल्लत गेल्यावर त्या पिंजऱ्यात गेल्यावर जल्ल उघडतात. मग म्हणते 2 एकर इका रे मला बाहेर काढा, 2 एकर इकलं तर इकडं रामराव मला बाहेर काढा म्हणते. तिला सजा झाल्यावर मग म्हणायला लागली हे तर हात जोडले म्हणजे महाराज. जरी महाराज टाळ वागळूक चोरलेली घेत चोरी आणि सजा म्हणले फाशीची, हे बरोबर आहे काय? मला कवा तरी म्हणले घेत मला माझी घेत हे मला शापजन्य शरीर जाईल ते घेत कृपाळूच असतात. अरे माईला दयाच येते बाबा. उन्हात लेकरू हेल्यावर माय म्हणते घेत ती दंडाला धरती उचली ती कान धरती तिथं बोंबला वापासून मर म्हणते इथं आता सावलीत आणती. मग माईला लेकरू मर म्हणण्यामुळं की सावलीत बस म्हणण्यामुळं आहे. तसे माईचं मन कृपाळू असतं, कनवाळू असतं. तसे साधू कृपाळू असतात. त्यानं उश्राप दिला बाई तू म्हणले येत तुझ्या वाईट वागण्यानं तू मासोळ ही आपल्या जे येतं मगर होऊन पडशील. मारुतीराय औषधाला येतील राम अवतारात, त्या वेळेला येत तू त्याच्या पायाला दर्शन तुझा उद्धार होईल. ते वेळ आली आता, ते प्रसंग आला आता घेतच त्या प्रकारे. हे काय नानासावाचं वतन आहे का? यायचं का 10 एकर जमीन आली येळ बुका झाला बंगला इथं. आता हे वतनच झालं. आता कुत्र येऊ दे ना तिथं मायला इकडच आलं. चला महागुरु जैशी कोणी येऊन झोमसली दाटुनी जैशी आली शान की दे राजा रामचंद्र भगवान. याच्या पुढे वाचक सूचक काकांडीकर बोला. राम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. ओम नमो पार्वती पते शिव हर हर महादेव. गुरुवर्य मामा साहेब महाराज की जय. हरि हरि श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. उदरोणी केसरी विजय झाला कपी केसरी. हिरी राघोणी गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे. ओम नमो जाध्याय वेद प्रतिपाध्याय. जय जय स्वयं संध्या आत्मरूपा. देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरूला शरण जाऊन या ठिकाणी नाथराय कथेला प्रारंभ करतात. महान तपस्वी असणारे महाराज भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या मुखातून आपण आतापर्यंत रामायण ऐकलात आणि त्यांच्या पुढं आपण सांगणं म्हणजे हो गुरुच्या पुढे शिष्याची बोबडी वळल्याशिवाय राहत नाही. ते बरे झाले महाराज तिकडे तरी आहेत. आमच्याकडे बघत जर सांगितलं
तर सांगणं शक्य नाही. निमित्त वास्तुशांती निमित्त या ठिकाणी ठेवलेला हा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम. कोणत्याही चांगल्या कार्याला जाण्यासाठी अगोदर राक्षसाला मारावं लागते. हनुमंतराय औषधी आणण्यासाठी निघालेले आहेत, भगवंताचं कार्य करण्यासाठी निघालेले आहेत. आणि कार्य करण्यासाठी जात असताना हे विघ्न आहे. म्हणून या ग्रहप्रवेश करण्याच्या अगोदर याच्यातले जे काही राक्षस आहेत, इथले जे काही वाईट आहेत गुण, ते गुण काढण्यासाठी संतांना आमंत्रण द्यावं लागते. आणि अशा असणारे आमच्या परिसरातले भाऊसाहेब महाराज पावडेवारीकर यांना आमंत्रित करून आणि त्यांच्या सोबतचे जे वारकरी आहेत, वेडे वाकडे, वेडे बोबडे असे बरेचसे, कृष्णासोबत काही गोपाळ कसे होते, वेड्या वाकड्या चतुर्या बोबड्या, पण सर्वांना घेऊन चालले. तसे आमचे असणारे भाऊसाहेब महाराज रामायणामधले निपुण तपस्वी आणि त्याच्या सोबतचे आम्ही हे परिवार. आणि विद्युत मानिनी त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले, हनुमंता तू अत्यंत विश्वासी आहेस, तू साधूवर विश्वास करणार आहेस आणि हा असणारा साधू नाही. तुझ्या भगवंताच्या कार्यामध्ये बाधा आणण्यासाठी येऊन इथं महाराज होऊन बसलाय. तुझी उपकारा हनुमंता काय म्या उत्तराय व्हावे आता, काय विनवित तत्वताय सावधानता परिजावे. हनुमंता काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. वर्षानुवर्ष या तळ्यामध्ये मी सुसर होऊन पडलो होतो आणि तुझ्या पायानं माझा उद्धार झाला. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. मी शाप निर्मुक्त झाले. म्हणून हनुमंता मी तुझी उत्तीर्ण होऊ शकत नाही, परंतु जेवढं होईल तेवढं मी तुला मदत करते, तू एवढंच कर. हा जो दिसायला ना साधू, हा साधू नाही. तू होशी कळी काळा ते दृष्टी नानीशी आहे वर राम स्मरणेशी आहारणेशी डुलत आहारणेशी डुलत. माझी लायकी नाही तुला आशीर्वाद देण्याची, परंतु आशीर्वाद द्यावा वाटालाय मला, म्हणून मी तुला एक आशीर्वाद देते. तू आदटदा टोगावीर होशी आणि ज्या कामाला निघालास, भगवंताच्या कार्याला निघालास, त्या कार्यामध्ये तुला यशस्वी होशील म्हणायला लागली. नामस्मरणा पुढे काय से बाबुडे. बाई बोलू लागली. उद्धार झाला त्या बाईचा आणि संताची संगत लागल्यावर कितीही जरी वाईट असलो तरी ते चांगलंच होते. का संताची संगत आहे ना, अजून सावधान करणार आहे. जहासी म्हणती परम साधू तो हा कपटी महामहिम जाण राक्षस या दुर्बुद्ध तुझं चलन वादू करू आला. तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, आणि तुम्हाला समोरचा याचा विश्वास धरीशी चलन करेल या क्षणार्धेशी. बरेच राक्षस आहात. आणि याच्यामध्ये बरेच महाराज मारुतीरायासारखे आहेत, म्हणून असे परमार्थ चालू आहेत. नाहीतर महाराज जर मारुतीरायासारखे जर नसले असते, हे परमार्थ होणं शक्य नाही. का आता राक्षस नाहीत काय? असे त्या ठिकाणी अप्सरा मारुतीरायाला बोलू लागली. ते माने माझे वचन वधी महापापी दुर्जय. झाल्याबरोबर त्याच्यातला जो कपट भाव होता, त्याच्यातल्या जे वाईट भावना होत्या, ते पूर्ण सर्वता करुण विघ्न पुढला शिखरिता चळन श्री रघुनंदन शोभेला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात. उर्वरित कथेला पुढे प्रारंभ करतात. आज तुमच्या बाळासाहेबाची घराची वास्तू गृहप्रवेश निमित्तानं असणार हरिदिनी
त्या निमित्तानं अट्टार शक्ती प्रसंग चौथ्या अध्यायातील पूर्वकथेला पुढे प्रारंभ करतात. मारुतरायनं काळनेमी नावाच्या राक्षसाला मारल्याच्या नंतर आता तिथे गंधर्व होते. गंधर्व जागे झाले आणि मारुतरायला अट्टाळ त्यावेळेस बोलू लागली, कोणच कुठलास, कस काय आला, मध्यरात्री का आला, चोरी करायला आला का, असं बोलत असताना मारुतराय त्याला मधुर वचनामध्ये उत्तर देऊ लागले, बोलू लागले, बाबांनो, स्वामीचं कार्य करीत असताना कोणी विघ्न करू नये. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती आणि हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही दुजा. मालकाचं काम आहे. कुण्या मालकाचं? इथल्या मालकाचं नाही, अनंत ब्रह्मांडाच्या मालकाचं काम आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा भाऊ लक्ष्मण, त्याला शक्ती लागली, त्याच्यामुळे मी औषधी नेण्यासाठी आलो. हे नाही हो, रात्रीलाच का आला तर सूर्य उदय झाल्यावर औषधी काम करणार नाहीत, अडचण आहे, मजबुरी आहे, म्हणून रात्रीला आलो. अयो, आता आपण दिवसा शक्ती ठेवली इथं बाळासाहेबानं, म्हणून दिवसा आलो. रात्रीला ठेवली तर रात्री येत होत्या. अडचण आहे ना, मजबुरी आहे ना, त्या मजबुरीमुळे इथं आलो. आणि मग स्वामीचं कार्य हे नाही, माझ्या मालकाचं म्हणे, सगळ्या विश्वाच्या मालकाचं काम आहे. आणि म्हणून म्हणले, चांगल्या कामामध्ये विघ्न करू नये. घातलिया भय नरका जाणे सत्यक्रमा होय. नाही, तुका म्हणे सत्यक्रमा होय साये. आणि घातलिया भय नरका जाणे, आणि म्हणून नरकाला जावं लागल. भीती घालू नका, मदत करा, औषधी कुठं आहे ते मला सांगा, हे तुमचं कर्तव्य आहे. असल्या प्रकारे मारुतराय त्या गंधर्वाची विनंती करतात. ऐसे बोलता कपी केशरी गंधर्व सरसावले भारी भारी केवढी राम सुग्रीवाची थोरी औषधी रात्री नेऊ आला. मारुतरायने विनंती केली, हात जोडले की नाही, समोरचे माणसं हात जोडले की त्याला वाटे भियाले. हे नाही, पण भिणारे नसतात ते हात जोडणारे, की नाही, त्याला हात जोडावं वाटते आता त्यावेळेस. पण हे लातो के भूत मानतेच नाही, त्याला लातात पाहिजे आता त्यावेळेस. आणि मग याशी विनंती केल्यावर च्या नामाचा भुभुकार केला. आपणही करू. राजा रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, हर हर. असल्या प्रकारे नामाचा भुभुकार केला. बोला. ज्याचे मुखी राम स्मरण चिंता दिव्य औषधी समजता क्षणार्धेशी आणीन. अनंत ब्रह्मांडाच्या मालकाला सांगू लागला भगवान मारुतराय की देवा चिंता करू नका. अरे मजासारखा दूत असल्यावर, मजासारखा सांगणारा असल्यावर, हो महाराज, तिनं जर कोण्या त्या ठिकाणी असं पोती ऐकायला गेली, कुठं असणारा जर प्रसाद जर मिळाला तर ती आपल्या फडक्यामध्ये त्या ठिकाणी पदरामध्ये गुंडाळती, गाठ मानती आणि त्या लेकराला नेऊन देते. बरं काय का तर गोड घास आहे म्हणून. तसाच माझी गुरु माऊली आहे. हो, जे रामायण असणार गोड होतं ना, तेच गोड घास असणारा मला उरलेला दिला आहे. बरं अत्यंत खाऊन त्याचे मुखी घास देणे, न खाता पायावरी बळे पाडणे, घास कोंदणे मुखा माझी. हो महाराज, ते लहान लेकरू खात नाही. बरं काय खात नाही महाराज, त्याला कळत नाही गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, खाय ना म्हणते ते कोण लेकरू. तर माय त्याला असणार धरतीन बळच त्याच्या मुखामध्ये असणार त्या ठिकाणी कोचती. बरं काय तसं जरी शोषण केलेलं आहे. बरं काय नाही, पोटी भार व्हावे आणि त्याचे सर्वस्वी हिस आहे. हिला कळते बरं काय लेकराविषयी प्रेम काय आहे ते. आणि तीच आपल्या लेकराला जीव लावती आणि तिचंच वर्णन नाथरायाने या ठिकाणी केलेलं आहे. बरं का ब्रह्मादिक पुत्र व्याली जे ब्रह्मांडे सृजिली, कर्मेच मानली मजते चाली लक्षे नाही. महाराज, सगळं काही असणार त्या गुरुमाऊलीनं या ठिकाणी घडून आणलेलं आहे. बरं का आणल्या उदक द्यावे की भुकेल्या जेव घालावे, हे सर्वतांना संभवे जेते. मला या ठिकाणी गुरुमाऊलीनं असणार भरवला. बरं काय कोण गावबा महाराजा परिवार आहे. आणि काय ते निश्चिम भक्त असतात, त्या ठिकाणी त्याला कोणताही बाधा होऊ शकत नाही. असं या ठिकाणी निश्चिम राम भक्त भगवंताची या ठिकाणी कथा चाललेली. ऐशे नगर अवघेई संत श्रीराम भजनी निरत, धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. सर्व या ठिकाणी सौभाग्यवंत भरत नांदत आहे. अखंड या ठिकाणी चिंतन स्वतः डोक्यावर पादुका घेऊन आज भरत राजा भगवंताची सेवा करीत आहे. नंदीग्रामामध्ये सतसंग करीत आहे. नामस्मरणाच्या बळावर हे सर्व काही भरताचं राज्य आहे. आणि या ठिकाणी नंदीग्रामामध्ये सर्वच वातावरण जिकडे पाहिलं तिकडं राममय चाललेलं आहे. अशी गोड कथा वर्णन
वर्णन चालिले. कोणाही नाही दुर्दर्शा कोणी नव्हतीहीन मानसा श्रीराम भजने उल्लासा सावकाश नांदती. कोणालाही त्या ठिकाणी दुःख दैना नाही, आनंदानं या ठिकाणी भरत राजा नंदीग्रामामध्ये राजे करतो आहे. कोण्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रजेला दुःख किंवा त्रास नाही. सर्व या ठिकाणी एकच आहे, सतसंग आहे, नामस्मरण आहे. नामस्मरणाच्या बळावर नंदीग्रामामध्ये स्वतः भरत राजा त्या ठिकाणी राज्यकारभार करीत आहे. उदीम एक मोहरा करणे अक्षरांचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कुणाही ऊने असे ना. सर्व उदीम व्यापारे करणार आहे त्यांचे राजादी रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते. आज हरिदिनी एकादश आणि त्यानिमित्त एवढा फरक महाराज संताच्या संगतीला राहिल्यामुळे, देव कळाल्यामुळे आणि देव आपला जाणल्यामुळे असतो बरं. आता वास्तुशांतीला जेवायला तर कोणी करतात हे बरोबर आहे, मात्र संताची संगत, भगवंताचं हरिदिनी एकादशी आज महाराज नामस्मरण आपलं किती मदभाग्य असेल. आपण एवढेच का राही ना उगं जसे ते कणसाचे दाट महाराज थोडकेच राहतात, मात्र बदक्याच्या बदक्या ज्याला आवड आहे त्याने महाराज ते सवड बरोबर काढतो आणि या ठिकाणी येऊन कथा ऐकतो. जाऊ द्या ते आता शक्ती प्रसंग या प्रकारे महाराज आणि 5वा अध्याय. आणि 5व्या अध्यायामध्ये मारुतीरायाने महाराज आले आणि भरत पानावले आणि त्याच्या महाराज निज ठाया म्हणजे सावलीलाही बसले. अगोदर उल्हास पाहिजे, मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही महाराज. जय जय राम श्रीराम जय जय राम. कारण आता आपण रामायण तर सगळ्यांनी ऐकलंय. काही मातेने दशरथ राजाला 2 वचन मागले होते. कांत रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला गादी. ही गादी महाराज आजही आम्हाला ती गादी भेटली. नरमसूत मला ती गादी नव्हती भरताचे. सोनं माणिक मोती हिरे अयोध्येचा राजा करायचं होतं. मला ते भरतजीनं त्याला लात मारली महाराज. कशामुळं? देवाची भोवनी ठेलो. मग देव आपल्याला समजल्यानंतर किती हिरे माणिक मोती, कितीही गळ्यामध्ये सोन्याचे लॉकेट, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या जरी आल्या तर त्याला महाराज लात मारायची ज्याच्या ताकद आहे ते म्हणजे भरत आहेत. आणि ते भरत म्हणजे ते भगवान श्रीरामाचे भाऊ आहे. गरज हो कशामुळे एक सारखे दिसू लागले म्हणून मारुतीरायाला मनामध्ये संशय निर्माण झाला आणि माझा राम इथे कसा का आला असावा. कारण अगोदर राम नामाचा बाण आला आणि आता तर रामही दिसायला लागलेला आहे. मनामध्ये विषय संशय निर्माण झाला आणि महाराज श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमो नमः. रामचंद्राय नमो नमः. माता पित्याय नमो नमः. प्रसंग येते हा पातला पुसोव्रतांत वहिला. 14 वर्षा पाठी भेटला रामे धाडीला करपाळुत्वे. बरोबर रामदूत असल आणि ते पाठीला असल. मला त्या ठिकाणी समाचार सांगण्याकरता माझ्या भावाचा असणारा केले उपकार सांगू मी काय ऐशे न करी बाप माय. म्हणून त्या ठिकाणी भरत अनुमान प्रमाण करून ते आलेल्या वानराला राम भक्ताला बोलू लागले होते. राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान रामची घन ओळला. रामचंद्राय नमः. सोडवीन सीता सुंदरी सूर सोडवीन निज गजरी. सुरवरांचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेशो. गौरीपुत्र गणपती, कौसल्यापुत्र रघुनंदन, जनार्दन माऊलीच्या कृपेने भावार्थ रामायण. रामायण लावलं नाही, शक्तिप्रसंग. घराच्या वास्तुशांतीसाठी आमच्या भारसावडेकर मंडळीनं या ठिकाणी कार्यक्रम केलाय.
उद्या कीर्तन आहे आणि भक्त व्हायला काही त्या ठिकाणी विद्या अभ्यास धन मान संपदा शरीर काहीच लागणार, फक्त एकच वस्तू लागते त्याला, थोर प्रेमाचा भुकेला तोची दुष्काळ. प्रेम होतं म्हणून एवढा खर्च. प्रेम नसल्यावर जाऊ द्या रे, याले चलेत याले चलेत याले चलेत कशाला कुठाला नाही. प्रेमाची जाती ऐशीच आहे, बोलता मागे पुढे न पाहे. हा विषय त्या ठिकाणी मारुत्र्या बोलू लागले. अजून काय म्हणता? तो युद्ध धर्म सांडीसी दूषण लागे सूर्यवंशासी आणि सकळा ते मारविसी हत्या घेसी निज माथा. सांगितलं मी नाही, खरंय खोट उगा आपल्या आपल्या मनाप्रमाणे सांगा. राम जावाव इथूनच भारसावडे करायला फोन करावं लागते. हॅलो लाटकर उद्या या 12 वाजता. ते म्हणले कस काय? शिवाजी महाराज गेलेत. मधला गेला, तू हास म्हणून हाव. म्हणून माऊलीनं एक प्रमाण दिलंय, हृदयामध्ये रामू परिमी असता सुखाचा रामू का भ्रांताशी कामो विषयावरी. अरे का फिराल्या? हे ते जवळ आहे तुझ्या, तुझा हे तुझं पाशी. हा विषय त्या ठिकाणी मारुतीरानं सांगितलं, रामा तुमची शपथ घेऊन सांगतो आम्ही पुढे पाऊल टाकणार नाही. गेलो गेलो गेलो. हा विषय मारुतीरा बोलू लागले. किती पहासी निर्वाण कासयासी धरिसी मौन तुझं विनन करी गमान येतेची प्राण आता. सांगितलं मारुतीरा बोलू लागले त्या ठिकाणी. अरे किती 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 निर्याण करतोस, किती या ठिकाणी घ्यालास. आता घरचं कोणी दिसणार झाले विचारित होतो. घराला गजाळी किती आणली ताजराव पाटील भारसावडेकराच्या? उगा 10-20 टन म्हणालो, 50च्या वर. एका तरी गजाळीच्या दुकानदाराला म्हणलंय काय त्या ठिकाणी भारसावडेकरांना सुधाकर टाक 5 ग्राम सोनं घ्यायचं. 10 बाऱ्या म्हणाली. चांगलं दे बर बापू, चांगलं दे बर बापू. ते म्हणला माहितला किती घ्यायचं आहे? 5 ग्राम. 50 बाऱ्या झालं म्हणला. 50,000 तर याच्यातच गेले म्हणला. चांगल्याला कोणी किंमत देते म्हणून त्या ठिकाणी कसोटी जास्त असते. कितीही घासा, वाजना गेलं की लई बाऱ्या वाजवावं लागते. हा विषय त्या ठिकाणी सांगितला. मारुती म्हणाले किती वेळेस या ठिकाणी आमचं सत्व घेणार आहेस? सत्व घ्यायचं सोडून दे, आम्ही नव्ह त्याच्यातले. अरे डुप्लिकेट नवा. मारुत्या बोलू लागले, पण तेवढ्यामध्ये भरताला चक्कर आली. काय करू लागलेला आहे? मन तुझी या पायासी लोटांगण चरणा. 120 प्रतिपाद्याय जे जे सोम सोम सोद्याय आत्मस्वरूपाम देवा तुझ गणेशो सकल हरतमते प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारिजो जे ठान मान नेटका मेघ गण श्याम तनु देखा कासे पितांबर सुरेखा. अर्थात विचारावर आले, काय बेऊस पडले नव्हते, विचारावर आले. महाराज विचारावर आल्याबरोबर दोन्ही हात काय म्हणतात बोला. तो रामाचा निज भक्त सका जीवल हनुमंत रामाज्ञेशी नित अंकिता राम सेवित सर्वदा. किती वेळात कळालं महाराज? संत एका सेकंदात. रामकृष्ण हरी म्हणलं की भजन्या कळते, पुंडलिका म्हणलं की इकडे गिराय कळते. असंच आहे. मग ती बघितल्याबरोबर म्हणले महाराज तुम्ही भगवान निज भक्त एक मारुत्र्या. ज्याचा भगवान परमात्मा भजन करतो ना, ज्याचं भजन कोण करतो? देव करतो. त्याचं नाव निज भक्त. मारुत्र्यांचं भजन केलं, ऐरावण मैरावणाच्या तिथं केलं ना, खाली नेलं, पाताळामध्ये नेलं त्यावेळेस. म्हणून ब्रह्मांडाचा मालक ज्याचं भजन करतोय मारुत्र्या त्या ठिकाणी कसा आहे? तो निजभक्त आहेस आणि भगवान परमात्माचा प्रिय आहेस. बोला. मी श्रीरामाचा धाकटा भजन हित महामंदू नायके श्रीराम कथा गंधू अभ्यंग सिंधू. आपलाही परिचय दिलेला आहे, परिचय द्यावा लागेल ना. म्हणजे मारुत्र्या मी असणारा भगवान परमात्माचा धाकटा बंधू आहे आणि मी असणारा अभागी आहे. का महाराज? ज्याच्या घरी आश्रमामध्ये नंदीग्राम पाहिल्यानंतर कळते
खरोखरच नंदीग्राम तपोभूमी आज बी भरत महाराजांनी तप केलेली जागा आहे आणि योग लागला यावर्षी. आणि सांगायचं तात्पर्य आहे नंदीग्रामाच्या परिसरामध्ये भरतांचं आश्रमय असं आहे. मांडलिकत्व राज्य त्या ठिकाणी रामायण ऐकायला होतं. ते जोगी भोगी त्यागी जपी तपी सगळे येत होते. तर तो म्हणा लागला महात्मा मी अभागी आहे. मी कसा आहे मी अभागी आहे पण ही नाही दी नाही. बोला पुढे. नायके लोटांगणा शीघ्र द्यावे आज्ञापना बोला. इलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सांगितलं महाराज. म्हणून विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना. विनंती केली भरत महाराजच्या परिसरामध्ये विनंती केली आमच्या मारुत्र्यानं. आणि एकच करा आम्हाला जाऊ द्या तुम्ही थांबू नका. बोला पुढे. ऐकता कपेचे मा आपण काहीच नाही कधीच म्हणायचं नाही माझ्या आवडून. हा लय निर्माण केलाय त्यानं. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी ब्रह्मांडाचा मालक असा एकापेक्षा एक मारा संत मालिकेमध्ये. हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्रीराम असणारा माझ्या भगवंताचा सोहळा असणारा माझ्या भगवंताचा असणारा अशा प्रकारचा थाटामाटामध्ये असणारा मंडप टाकून असणारा महाराज. बऱ्याच वास्तुशांती झाल्या असतील पण असा सोहळा कधी पाहिला नाही आणि पाहणारही नाही महाराज. एवढं आता इथून पुढं असणार होईल असं त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी घर पाहिलं महाराज मंदिर पाहिलं. घरी मंदिर पासणारं घरामध्ये महायोग पिटे तटे भीमरत्यावरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागस्त तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या पांडुरंगाचं महाराज असणार अशा प्रकारचं महाराज मंदिर असणार या ठिकाणी असणार. देवघर असणार बघितलं आनंद वाटला या ठिकाणी. आणि महाराज असणार आई असणाऱ्या महाराज तिन्ही माता असताना असणाऱ्या महाराज असणार अशा प्रकारच्या आहे ना. रामाची कथा सांगणार जर गेल्या तर मला असणार दुःख वाटेल असं त्या ठिकाणी बोलू लागले. ऐकून अयोध्या कथा कांता होईल गा समजता सांधत वक्ता केवळ श्रीराम. आता याप्रमाणे जेथे महाराज वक्ता कोण आहे भगवान जेथे महाराज आहे आपुलिया बळ नाही बोलावं. तर याप्रमाणे जे भगवान मला बुद्धी देतील आता भक्ताचं म्हणजे वचन उल्लंघन करता कामा नये असा विचार हनुमंतरायाने केला. नेने पदबंध व्युत्पत्ती रीग नाही संस्कृती लेखनी देवनी हाती राम. गद्य काही मला कळत नाही आहे. भगवंताने माझ्या हातामध्ये लेखणी देऊन मला रामायण लिहिण्याचा आग्रह केला आणि त्यांनी मला ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे मी या ठिकाणी काय हे रामायणाची कथा लिहिली. या लागेची स्वामीनाथा वक्ता एक जनार्दन येथे तू कोण परिहारा. महाराज म्हणू लागले या ठिकाणी कोण आहे. आपल्याला या ठिकाणी चिंता काळजी करायची काही गरज नाही आहे. करता करविता जेथे महाराज कोण माझी जनार्दन गुरु माऊली जेथे महाराज आहे आणि गुरु माऊली ज्याप्रमाणे मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी या ठिकाणी सांगेल. तुझे निमुखे हे कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचनाने वक्ता स्वयंतत्वता होऊन ठेला. याप्रमाणे हे गुरु महाराज तुमची कृपा झाल्यामुळं माझ्या हातून लिहिलेली कथा कुणाला भगवान रामचंद्राला जेथे महाराज आवडलेली आहे असं नाथ महाराज या ठिकाणी काय परिहार देऊ लागले. फुंक भरोनी मस्केशी आवडे स्वामीच्या मानसी ध्वनी वाजवी दैसी दैसी संबंध मस्केशी असे ना. आता ज्याप्रमाणे येते महाराज काय एक बासरी आहे महाराज. बासरी म्हणजे काय सुंदर वाजली असं माणसाच्या कानाला वाटतं परंतु मला महाराज वाजविणारा कोण वेगळाच येते महाराज असतो. बासरी आपण मग त्या वाजत नाही आहे. तशा पद्धतीने महाराज मी माझ्या स्वबुद्धीनं हा ग्रंथ लिहिला नाही आहे. माझ्या गुरुमाऊलीच्या आज्ञेप्रमाणे जेथे महाराज मी हा ग्रंथ रामायण कथा लिहिली. आईसे निज कृपा साधू वचन निवविला एक जनार्दन उल्हास भावनी चौगन लोट. भगवान राजाधी रामचंद्र भगवान की जय. शिवक्षेत्रातील वाचक क्षेत्रातील करा शिवा. श्री रामचंद्राय नमः रघुनाथाय नमः. देखोनी भरत प्रेमासी नमः करुणी वेगेसी सांगा रामकृष्ण प्रेम कवी जानवार. याप्रमाणे येथे महाराज भरताला नमस्कार मारुतीने घातला आणि प्रभू रामचंद्राची कथा सांगायला तत्पर तयार झाले. आमा निश्चय मने स्वयराम अनुभवने जगिराम देखणे भरतलोंगन केविघडे. आता याप्रमाणे आम्ही रामभक्त आहोत संतांचं केविलोंगाची वाचा लागलं कथेचा अन्वय. याप्रमाणे आपण संतांचं वाक्य आम्हाला उल्लंघन करता येत नाही म्हणून मारुती या ठिकाणी रामकथा सांगणार आहे. भारतामध्ये एक सावधान तुला रामाची कथा सांगतो. भगवान रामचंद्र चित्रकूट पर्वतावर म्हणले आले.
घेऊन अगस्तीची भेटी सांगून कंठवले जटायुषी संघ महाराज मारिला नावाचा राक्षस आडवा आला. त्या दोघांना भगवान रामाने एकाच बाणामध्ये विराडाला दिला. सीता पंचवटीच्या ठिकाणी येते महाराज त्याने आपला आश्रम केला. करिता वनविहाराची सौमित्रे मारले 100 शूर्पणखा माता होय त्याची लक्ष्मणा छळवाले. त्याप्रमाणे महाराज त्या ठिकाणी काय केले बिहार लक्ष्मणाला केले. सौमित्रे केले विंदान सभे नाकान खरदुना केली शरण राम लक्ष्मण माराव्या. लक्ष्मणाला म्हणे सोपणे घेतलं कान आणि नाकेचे महाराज घेतलं. नंतर भगवान रामाने खर दुसणारे एक राक्षस मारले. 14 सहस्रक्षोगण त्रिशिरा आणि खरदूषण श्रीराम लक्ष्मण आपण दारुण रण करवाले. 14 राक्षस खरं तिसरा दुसरा इकडे बघा काय रे पोरा फोटो काढायला म्हणणार रे बाबा कसा अवतार आहे आमचा काय नाही गबाडी माणसं काय नाही चांगलं आहे. थांबा दोघीचीच काढा जाऊ द्या. श्री गुरु देव तुका सेनेचा प्राण जात आहे मग आपण काय करायचं. त्याच्यानंतर हरिभक्त परायण संभाजी महाराज दळगावकर हरिभक्त परायण चंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची स्थिती गती रामे जगाची विश्रांती सचिन मूर्ती श्रीरामय. आणि या क्षेत्रामध्ये कोण राम अयोध्येचा त्याच्या संग मी युद्धाला आव्हान करतो असं रावणानं घोषित केलं. युद्ध झाले घोरंदर मंत्री प्रस्तादी महोदर इंद्रजितादी महावीर कुमारे कुमार मारिले. सुरुवात झाली. रावणाचं बरंच सैन्य मारल्या गेलो. पोरं मारल्या गेले नातू मारल्या गेले प्रधानमंत्री मारल्या गेले. अशा पद्धतीनं युद्ध झालं. असं नंदीग्रामामध्ये हनुमंत भरतजीला येते. महाबाहू कुंभकर्ण उभा चिरीला विंधोनी बाण आदी नाक कान कापून शिर कमळ जान छेदिले. वर्णन आहे कुंभकर्णाचं. ज्याला मारतळे साधारणरित्या मारता आलं नाही. नाक कान छेदावं लागलं उभं चिरावं असणार शक्ती बोलायला सुरुवात केली. महाराज मी जर लक्ष्मणाला शरण गेले लक्ष्मणाने जागा दिली. जर जागा नाही दिली तर त्या ठिकाणी रावण मला जित्त मारील. अशा प्रकारचं बोलू लागले. बोला मनवणी तुझं मी आले शरण तू शरणांगत शरणले रुपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण मी तुझी. प्रकारचं बाप त्या ठिकाणी तुम्ही असणारे आहात आणि आता मला त्या ठिकाणी तुमच्याशिवाय जागा नाही अशी विनंती केल्यावर लक्ष्मण महाराजांनी शरणांगताला त्या ठिकाणी शरणांगत करणे असं ब्रीद असणारं सूर्यवंशाचं बोला. कल्या होडी शरण झाली तेने अत्यंत कृपाली सौमित्र शरणांगता माऊली अंगीकारिली ब्रह्मशक्ती. ब्रह्मशक्ती अशा प्रकारचं असणार महाराज लक्ष्मण महाराजांनी त्या शरणांगताचं असणार ब्रीद असणार सांभाळ अशा प्रकारचे नाथ महाराज वर्णन करतात. बोला कन्या झाली अपुपहत जनक तिसी अंगीकारित सौमित्र अत्यंत कृपा भरीत थारा देत
निज हृदयी जर हृदय महाराज मुलगी असणारी त्या ठिकाणी दिल्या घरी त्रास झाल्यावर दुसरं घर म्हणजे आश्रय बापाचा आहे. बापाने जागा दिलं तर बरं आहे, नाही तर तिसरं अशोकरावचं फूल आहे. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी बोलल्यानंतर लक्ष्मणाने आपल्या ठिकाणी शरणांगत जागा दिली. जरी उपेक्षु येसी तरी जगी होईन उपहासी ब्रह्मवरदये शक्तीसी ब्राह्मणामासी निज पूज्य. त्या ठिकाणी ब्राह्मण आम्हाला निपूज्य आहेत. ब्रह्मदेवाची असणारी वरदानाची शक्ती आहे म्हणून असणारं शरणांगत असणारं आमच्या लक्ष्मण महाराजांनी त्या शक्तीला जागा दिली. बोला. द्विज वचन उपेक्षिता पूर्णापजय बैशल माथा वदिले जरी शरणांगता तरी अनर्था माझारी पडी माघारी पडते. अशा प्रकारचं असणारं द्विजाचं असणारं ब्राह्मणाचा अवमान झाला तर त्या ठिकाणी महाराज कधीच यश येत नाही. अशा प्रकारचं असणारं सूर्यवंशाचं ब्रीद आहे म्हणून प्राण जाय लेकिन वचन न जाय. अशा प्रकारचं म्हणून जागा लक्ष्मणाने दिली. बोला. जीवे जाता शरणांग प्राण सांडील रघुनाथ सुग्रीवादी कपी समस्त प्राण निश्चित सांडिती. महाराज सूर्यवंशाचं ब्रीज आहे. हो, जर शरणांगताने त्या ठिकाणी महाराज शरणाल त्याला जागा नाही दिली तर त्या ठिकाणी लक्ष्मणाने जागा न दिल्यामुळं राम असणारा प्राण सांडील, सुग्रीव सांडील. अशा प्रकारचा अनंत प्रकारचे कोणीही जिवंत राहणार नाही असे आमच्या त्या ठिकाणी हनुमंतराय कथा सांगतात. मग माझे जिने काय व्रता भूमीसी भार होय चुकवावया सकळ अपाय जीवे पाहे विनटला. अशा प्रकारचं मी जर त्या ठिकाणी दुसऱ्याचं संरक्षण करू शकलो नाही तर माझं जिनं व्यर्थ आहे असं आमच्या लक्ष्मण महाराजांचं म्हणणं. बोला. संरक्षिता शरणांगत सुख वानरा समस्त सुखावेल श्री रघुनाथ सुर समस्त सुखी होती. महाराज तुका म्हणे फार थोडा तरी करा परोपकार म्हणून तुमच्या आमच्यासाठी असणारं इथे नाथ महाराजांनी ओळी टाकली. अशा प्रकारचं असणारं शरणांगताला जागा नाही दिलं तर देवाला राग येईल म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं. राम वदील रावणा अभिषकील विभीषणा सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे. वचन रामाचे त्या ठिकाणी भगवंताचं वचन आहे महाराज. संकल्प मांडलेला आहे. रावणाला मारायचं, विभीषणाला गादीवर बसवायचं, सीतेची सोडवण करायची, अजून काय करायचं. एकल्या माझ्या जीवासाठी उल्हास ती ब्रह्मांड कोटी राम विजयी सकळ सृष्टी मजसाठी होईल. अशा प्रकारचा भगवंताला उल्हास होईल महाराज. माझा एक प्राण गेला तर परवा नाही पण भगवंताला सुख होईल. अशा प्रकारचं लक्ष्मण महाराजांनी हे कार्य पार पाडलेलं आहे. बोला. आईशे विचारोनी चित्ती पसरेली अंगाची वाखती हृदयी झेलेली ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे. महाराज त्या ठिकाणी करून आमच्या लक्ष्मण महाराजांनी हृदय त्या ठिकाणी फाडला आणि लक्ष्मण त्या शक्तीला असणारं जागा दिली, आश्रय दिला असणारं त्या ठिकाणी कन्या म्हणल्यामुळं त्या ठिकाणी बापाचंही कर्तव्य पार पाडलं. बोला. शक्ती भेदिता लक्ष्मणा गरजे शिहना दे रावण त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्य बाण सज्जोनी अशा प्रकारचं शक्ती महाराज लक्ष्मण महाराजावर टाकल्याबरोबर भगवंताला राग आला आणि भगवंताने बाण घेऊन रावणाला ठार करतो आता म्हणून त्या ठिकाणी महाराज युद्ध मांडलं. बोला. निर्वाण बाण तत्काळ मरावा रावण येरे साधिले विंधान पाटी देवोन पळाला. अशा प्रकारचं भगवंताचे बाण पाहिले रावण असणारा पाठ दाखवली आणि पळून गेला महाराज. अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी हनुमंतराय सांगतात. पळाल्यावरी रामराव सर्वता न करी घाव ऐसा जाणोनी दड भाव रावण पाटी देवोनी पळाला. लागत नाही म्हणून त्या ठिकाणी महाराज अशा प्रकारचं असणार भगवंताने विचार केला माझा भाऊ कुठं पडला. भगवान भावाकडे आले काय झालं. पळवोनी राव
विजयी झाला रघुनंदन, पाहू आला लक्ष्मण तव मूर्छा पन्न देखीला. महाराज रावण पळ काढला, भगवंताचा विजय झाला आणि भावाच्या प्रेमासाठी अशा प्रकारचं लक्ष्मणाच्या शिबिरात आले. काय झालं ऐका. कुरवाळणी अमृत हस्ती, केली निर्वीर्य ते शक्ती, विशल्य न करीत रघुपती, ब्रह्म उच्च वचना पूर्ती राखिली. ब्राह्मणाचा अवमान होऊ नये, ब्रह्मदेवाच्या वरदानाची होती म्हणून कृपा हस्त स्पर्श केल्याबरोबर शक्तीची शक्ती क्षीण झाली आणि असणारं भगवान परमात्म्याची कृपा झाली. बोला. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वता न करी रघुतम, आदरीला लौकिक धर्म, बंधू उत्तम उठवावया. रक्षण करणं भगवंताचं ब्रीद आहे. अशा प्रकारचा सन्मान केला म्हणतात. बोला. बोलावणी सुसेन वैद्यराज, पुसता झाला रघुराज, वेगी उपाव सांग मज, बंधुराज उठवावया. दुःख करू लागले. डॉक्टर आले, डॉक्टर देवाला सावध केले आणि काय सांगतात पुढे. सुषण वैद्य सुबुद्धी, आणविल्या दिव्य औषधी, शक्ती भेदली हृदय संधी, ते त्रिशुद्धी विरवावया. हृदय शुद्धी अशा प्रकारची अवस्था पाहिली. डॉक्टर सुशेनाने माझी असणारी नेमणूक केली, औषधी आणण्यासाठी मला पाठवलं. असं हनुमंतराय भरत महाराजाला रामकथा सांगतात. बोला. सूर्योदय न होता पहाव, आनावा औषधी समुदाव, मनोनी मजधाडी रामराव, महाबाहो परियेसी. सूर्य उदय येण्याच्या अगोदर औषधी आणायचे आहेत. डॉक्टरांनी सांगितलं, माझी नेमणूक केली आणि मला पाठवलं म्हणून मी त्या ठिकाणी औषधी न्यायला आलो. मी आलो वेगवत्तर, नोळखे औषधी भार, तेथे लागो पाहे उशीर, मग डोंगर उपडीला. त्या ठिकाणी औषध चाळे करू लागले. मला समजलं नाही म्हणून त्या ठिकाणी पर्वतच हातावर उपडलं आणि त्या ठिकाणी घेऊन निघालो. बोला. मार्गी जाता तोरणवीत, तव बाण राम नामांकित, देखोणी आलो येथ तव अद्भुत देखिले. त्या ठिकाणी एक राम नामांकित बाण, हो लोखंडाचा बाण भजन करू लागला महाराज. आपण चपात्या खाऊन भजन करत नाही, काय रोग झाला असेल आपल्या तोंडाला. असा बाण आडवा आला आणि आम्हाला घेऊन त्या ठिकाणी त्या बाणानं भजन करू लागलं म्हणून त्याच्या सोबत आलो. बोला. राजा रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, पवन सूत हनुमान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. मला चित्त बोल बोलिलो बहुत, ते क्षमा कर रघुनाथ, मरकट उद्धात अविवेकी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपद्या, जय जय संस विद्यात्मरूपा, देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी जी. कथा परिसत रामायण पूर्वज उद्धरती जाण, पूर्वजाचे नवल कोण, उद्धरे संपूर्ण त्रिजगती. वसुदेव सुतम देवम कंस चानुरम्रधरम, देवकी प्रमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये गावबा महाराज नाथ महाराजाच्या कृपादृष्टीने पहिले अध्याय झालेली कथा संपूर्ण त्या ठिकाणी हनुमंतरायाचं
आणि भरताचं संभाषण चाललेलं आहे. त्यातील भागाला बराच वेळ त्या ठिकाणी आपण श्रोते मंडळी, गुणजन मंडळी, गायनाचार्य, सूचक वक्ते आपण कशामुळे या ठिकाणी जमलेलो आहोत सांगायचं काम नाही, पण वक्ता ह्या नात्यानं थोडा त्या ठिकाणी संदर्भ देणं हे आद्य कर्तव्य आहे. आमचे सासरीच म्हणावं लागेल ना, बरोबर आहे ना. नानासाहेब देवीदासराव भारसावडे पाटील सुगावकर यांनी ही वास्तू बांधकाम झालेलं आहे. त्यानिमित्त वास्तूचा कार्यकाळ काल संपला. आज ह्या ठिकाणी काहीतरी हरिचिंतन व्हावं म्हणून त्या ठिकाणी रामायणाअंतर्गत लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम ठेवला. त्यांचे सुपुत्र व्यंकटराव नानाराव भारसावडे, पांडुरंगराव नानाराव भारसावडे आणि राम महाराज सुगावकर म्हणा लागून. राव म्हणल्या थोडं वेगळं वाटेल, म्हणजे परिचय पत्र असं त्या ठिकाणचं आयोजन आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. बरेच माणसं, बरेच त्या ठिकाणी असणारे जन्माला येतात, मरतात, पण त्या ठिकाणी काही माणसं त्या ठिकाणी कीर्ती रूपे त्या ठिकाणी आजिऱ्यामर राहतात. एवढं त्या ठिकाणचं बस. प्रस्तावना जास्त नको. बसलेले श्रोती मंडळी म्हणतात घरचेच पाहुणे आहेत म्हणून त्या ठिकाणी भरपूर वर्णन चाललंय, अशातला काही भाग नाही. पण महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं रूपी त्या ठिकाणी समजून भरताचं आणि हनुमंतरायाचं संभाषण चाललेलं आहे. देखोनी तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम, मने विसरलो गमन धर्म सर्वही सम राम सुख. प्रभू त्या ठिकाणी समजलं भरताला, भरता तुझा आश्रम त्या ठिकाणी पाहिला. अशी आश्रम मी पण त्या ठिकाणी अगोदर काळनेमीचा पण पाहिला म्हणले, पण त्या ठिकाणी असणारा कायिक त्या ठिकाणी असणारा आश्रम होता तयार केलेला, नैसर्गिक थोडाच होता त्या ठिकाणी. पण तुझा आश्रम या ठिकाणी पाहिला भरता. जाण्याची मनोवृत्ती विसरून गेली. रामचंद्र प्रभूचं चिंतन एकदा जर त्या ठिकाणी ऐकलं, आता तर त्या ठिकाणी रामायण महर्षी भाऊसाहेब महाराज पावळीवाडीकर ह्या ठिकाणी आलेले आहेत. कोणती वय जर विचारली महाराजाला, संपूर्ण रामायणात 44,000 वय का 40,000 वय आहेत. कोणती वय जर विचारली तर पुढची सांगतात ते. पण त्यांच्या समोर आम्ही ह्या ठिकाणी बोलणं म्हणजे निवळ म्हणले त्या ठिकाणी झड लागली आणि झडीत त्या ठिकाणी मोठ लावली, मग त्या जागेत पाणी मुरल का, प्रश्न हे. एवढं त्या ठिकाणी असणारं प्रभूजीचं त्या ठिकाणी चिंतन पाहिलं. चिंतन पाहिल्याच्या नंतर भरता जाण्याची त्या ठिकाणी इच्छाच राहील नाही, इथंच गुंतून बसा वाटायलंय. कशामुळं? रामचंद्र प्रभूच्या नामस्मरणामुळं, असं महाराज त्या ठिकाणी बोलतात. पक्षी सिद्धांत बोलता त्याने लाजला वेदांत, सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती तेथ वेडावला. पाहिली त्या ठिकाणची अवस्था पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी सुस्वरात गाणारी कोकिळा ती पण महाराज म्हणली त्या ठिकाणी विसरून दिली. बृहस्पती सारखं चिंतन ज्या माणसाचं आहे त्याची पण त्या ठिकाणी मनोवृत्ती विसरून गेली. कशामुळे विसरून गेली हो? अहो, ज्या ठिकाणी असणारा भरत प्रभू रामचंद्राचं चिंतन करीत होता. चिंतन सगळेच माणसात करतात हो, पण चिंतनात फरक आहे. राम म्हणता राम होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख. पुढचं नाही सांगायचं. सुख कुठं आहे? हे नंदीग्राम आहे. बरेच माणसं म्हणतात बाबा नंदीग्राम हे नांदेडच आहे असं ऐकलंय, पण आता तिथं अयोध्येच्या बाजूला पण नंदीग्राम आहे, पण तर्क वितर्क करणारी माणसं मंडळी भरपूर आहे. मग ज्या ठिकाणी जवळच अयोध्या आहे त्या ठिकाणी कस काय भरत राहील असा निष्कर्ष आहे. तरी पण ह्या ठिकाणी नांदेडचं वर्णन बरेच ठिकाणी आलेलं आहे. असं बऱ्याच मोठमोठ्याल्या वक्त्याच्या मुखातून ऐकलंय म्हणून सांगण्याचा प्रयत्न. मी काही त्या ठिकाणी आहेच म्हणून असा दावाही करणार
नाही. प्रत्येकाचं त्या ठिकाणी चिंतन वेगळं आणि भरताचं वेगळं. ज्या ठिकाणी चिंतन असते त्या ठिकाणी असणारं बोलायचंच काम नसतंय असं महाराज बोलतात. सांडून सकळ मस्तर भारत श्री मी निरंतर भूते वर्तती एकत्र निर्मस्तर राम नामे. महिमान नामाचे ज्या ठिकाणी नामस्मरण होते म्हणले त्या ठिकाणी मत्सर ज्या ठिकाणी निघून गेला अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. ज्याचा इतका गेला तिथं देवच झाला ना म्हणले महाराज. एवढं त्या ठिकाणी असणार सुस्वरूपात त्या ठिकाणचं चिंतन आणि त्या ठिकाणचं वर्णन माझ्यासारख्या थोडेच पामराला त्या ठिकाणी असणारं वर्णन करणार होणार आहे असं मी स्वतः म्हणायला लागलो. कारण का ज्या ठिकाणी असणार जे तर होय हरी कथा आणि सदा घोष नामाचा अशी त्या ठिकाणची वृत्ती पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर समाधान वाटतं. काय बोलतात वर्णित श्रीरामाचे गोर कपीस नाठवे कपी पार हनुमान झाला मूर्छपन्न देहाचे भान विसरला. सुंदर प्रकारचं असणारं वर्णन दोघांचं त्या ठिकाणी भक्ती पाहिले म्हणले महाराज. आणि भक्तीत त्या ठिकाणी असणारं दोन्ही पण विसरून गेले. कसं जसं म्हणले त्या ठिकाणी असणारं मीठ तर एक पाण्यात टाकावं किंवा साखर पाण्यात टाकावं आणि पुन्हा दुसऱ्या माणसानं म्हणा महाराज आमचं मीठ आणि साखर परत द्या. मिळेल का हो? एकरूप झाल्याच्यानं जसं मिळत नाही तशी त्या ठिकाणी एकरूपता हनुमंतरायाची आणि भरताची झाली. तितक्यात हनुमंतराय मूर्छित पडेन. काय बोलता कोणी कपीची अवस्था भरत वसंडला चित्ता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होणी. प्रभू रामचंद्राच्या चिंतनाचं कीर्तीचं हनुमंतरायाच्या मुखातून ऐकलं आणि भेट झाल्याच्या नंतर हनुमंतराय मूर्छित पडले आणि पडल्याच्या नंतर असणारा पाहिलं वर्णन करतात नाथराय. एवढं त्या ठिकाणी पाहून भरत पण म्हणले महाराज कसा झाला म्हणले त्या ठिकाणी एकदम चकित झाला. काय बोलत आहे मानबुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती रामी मिळाली निश्चिंती बाह्यस्फूर्ती विसरला. कार्य करायचं कार्यच विसरून गेला ना त्या ठिकाणी. एकदा जर त्या ठिकाणी जीव माणसाचा कोणत्याही भक्तीत रंगून जावा आणि रंगून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी चित्तावर आठव राहत नाही. का राहत नाही म्हणजे महाराज त्या ठिकाणी असणारा एवढं त्या ठिकाणी असणारी भरताची अगाध भक्ती भरताची वर्णन करतात नाही म्हणजे महाराज त्या ठिकाणी. आणि ती भक्ती हनुमंतरायाची त्याच्या परताही जास्त म्हणले महाराज त्या ठिकाणी. एवढं त्या ठिकाणी दोघांचं संभाषण पाहिलं. अहो मायबाप तुमचं आमचं नवल नाही. आपण तर त्या ठिकाणी असणारा कसं हो काय करतो त्या ठिकाणी सकाळी उठतो आपली विधी विधान त्या ठिकाणी पूजा करतो आणि पूजा करून त्या ठिकाणी असणारा काय पुढचं कार्य जे असेल ते आपण करतो. पहिले प्रहर में सब जागी दुसरे प्रहर में भोगी तिसरे प्रहर में तस्कर जागे चौथ्या प्रहर में जोगी. महाराज म्हणले त्या ठिकाणी एवढी उंच पोती काळबांडे मामा जिंदगीतली पहिली बार आणि मावता माऊली सोबत कव्हाच सांगितलीच नाही. फक्त माझी सेवा मायबाप फक्त माझ्या गावातच करतो मी. बाकी कुठं जात बी नाही आणि कुठं काही करीत बी नाही. पण त्या ठिकाणी आज योग आला. पण बरोबर आहे ना त्या ठिकाणी माता माऊली संघ सांगणं काही त्या ठिकाणी वेश वेगळ्या प्रकारचं नाही. प्रत्येक ठिकाणी माणसाला स्त्रीचं आरक्षणच आहे ना. मग इथं का नको? पंचायत मध्ये आरक्षण, जिल्हा परिषद आरक्षण, आमदाराला आरक्षण, खासदाराला आरक्षण आहे ना 50%. आता मंजूर असेल 35% किंवा 36% सोडून द्या त्याचा विषय नाही. पण जिथं त्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मान सन्मान देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आता आमच्या बाई साहेब भिडून आल्यात बरोबर आहे ना.
मला तुम्ही पूर्वकल्पना दिली नाही म्हणूनच बरं झालं. कारण कसं कल्पना दिल्या माणूस फसतोय आणि काही माणसं म्हणतात बरंही होतंय, पण प्रत्येकाची वेगळ्या प्रकारची असते परिस्थिती. पण महाराज त्या ठिकाणी सांगतात आल्याबद्दल माता माऊलीचाही धन्यवाद त्या ठिकाणी, आणणारे मामा बी आमचे धन्यवाद त्या ठिकाणी. आणि ज्यांच्या घरी सेवा आहे ती तर सेवाधारी माणसंच आहे, सांगायचंच काम नाही बुवा. आता तुम्ही म्हणता जावा हे म्हणून वर्णन करायला जादा वर्णन करायचं कामच नाही. कारण का अव जशी स्थिती आहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहावे आणि कौतुक तूप आहे संचिताचे. अव जे असल त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा बदल पडणार नाही ना, असं त्या ठिकाणची स्थिती भरताची मारुतीराय झाल्याचं काय बोलतात पुढं. अंग झाले रोमांचित वाच झाली प्रेम सद्गदीत नेत्रे आनंदाश्रू वस्रत भरत मूर्छित पडलेला. त्या ठिकाणी मारुतीराय त्या ठिकाणी भरताची भक्ती पाहून मूर्छित पडले. अव शरीर माणसाचं रोमांचित कधी होत असतंय ज्यावेळेस अतिशय आनंद व्हावा किंवा त्या ठिकाणी समाधान जीव शिवाला वाटावं आणि खरोखर त्या ठिकाणी असणाऱ्या माणसाला कळावं. कळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारं चित्तवृत्ती जेव्हा त्या ठिकाणी माणसाची अनमोल स्थितीच्या पुढे जाती. आता तुमच्याकडे भाषा मला माहित नाही, फरक थोडा असेल, 12 कोशा भाषा बदलती माऊली. काही जर त्या ठिकाणी माझ्याकडे चुकत असेल सांगण्याकरता हरकत नाही. कारण काय म्हणले महाराज, प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती. बसणारे माणसं त्या ठिकाणी महादेवाचे अवतार आहेत, वाचणारे आणि सांगणारे त्या ठिकाणी तुमच्या पर्यंत कमी आहेत. पण महाराजांना वर्णन केलं नविदा भक्तीमध्ये. वर्णन त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक माणसानं त्या ठिकाणी करावं, देवाचंच करावं. कोणाचं त्या ठिकाणी मरक्या जीवाचं कोण करणार आहे? आज मरणार त्या ठिकाणी उद्या मरणार, असं त्या ठिकाणी रोमांचित भरताचं शरीर झालं. अंगातून त्या ठिकाणी घाम फुटला मायबाप, आणि एवढं त्या ठिकाणी पाहिलं भरत मूर्छित पडान. काय बोलतो श्रवणी ऐकता श्रीरामचंद्र भरत लागली योग मुद्रा विसरला तो निद्र तंद्र कृपा रघुवीराची अवस्था पाहिली ना, पाहिल्या बरोबर महाराज त्या ठिकाणी विसरून गेले व त्या ठिकाणी असणाऱ्या कवा झाली विसरून जाती विसरले कामधंदा. गोकुळात ज्यावेळेस कृष्ण परमात्माचं आगमन झालं त्यावेळेस अशी अवस्था झाली. आणि तीच अवस्था म्हणजे आज नंदीग्रामावर हनुमंतरायाची आणि भरताची भेट झाल्याच्या नंतर अवस्था झाली म्हणता रामरूपी जडला पूर्ण खुंटला बोल तुंटले मौन भरत पान विसरला. मारुतीराय मूर्छित पडले आणि मूर्छित पडल्याच्या नंतर महाराज सांगतात त्या ठिकाणी असणारा आठव कोणत्याच प्रकारचं राहिला नाही हो, विसरून गेला. कशामुळे विसरून गेला? अनन्य भक्तीचं साधन ज्या माणसाकडे आहे त्या माणसाला कोणतीच गोष्ट करायची काम नाही. ज्या माणसाला करायचं काम पडते ते तुम्ही माणसं आहेत म्हणले महाराज त्या ठिकाणी. भरत कसा आहे म्हणले त्या ठिकाणी रामरूपी जडला जीव. रामाला त्या ठिकाणी अवधी विकून टाकला ना, कशामुळे? भक्तीमध्ये. अशी अवस्था त्या ठिकाणी पाहून वर्णन करावं तितकं कमी आहे. पण आमच्या परत आणखीन भारी महात्मे आहेत सांगणारे वाचणारे, इतकंच फक्त मला म्हणायचं, पुढचं नाही म्हणायचं. बोला. भरत विसरला भरतपणा हनुमान विसरला हनुमंतपणा दोघांचं नाटवे दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीरामे. याची खून राहिली नाही. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी हनुमंतरायाला तर अगोदरच त्या ठिकाणी खून राहिली नव्हती. त्या ठिकाणी बाणावर गेले भेदाभद भेद त्या ठिकाणी दोघांच्या आतमधला निरसून गेलता म्हणजे महाराज. दोघाला त्या ठिकाणी भेदाचं कारण दोघही त्या ठिकाणी रामरूप झालते. आणि रामरूप झाल्याच्या नंतर आणि प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी चष्मे येतो. जन्मलेल्या लेकराला चष्मा लागायला म्हणले महाराज आता. आणि आता पण भाऊसाहेब महाराज पावळेवाडीकरला चष्मा लागत नाही. समोर माझ्या पोथी वाचली. आता विचार करा, त्यांचं वय 80 वर्ष असन, मग त्या ठिकाणी आपलं कपाल चांगलं म्हणावं बाबूराव का जावं डावं म्हणावं?
बरोबर आहे ना, डावच म्हणावं लागेल ना. 80 वर्षाच्या माणसाला आज त्या ठिकाणी चष्मा लागत नाही आणि त्याच्या पुढे मी लेकरू मला चष्म्याशिवाय दिसत नाही. किती दुर्भाग्याची गोष्ट आहे त्या ठिकाणी. पण त्यांच्या काळात दळलेल्या चाकाचं त्या ठिकाणी जात्याचं पीठ होतं म्हणून त्या ठिकाणी असणारे तिचे डोळे चांगले आहेत. आणि आमच्या काळात अख्खं त्या ठिकाणी कॅन्सर होणारा युरिया खात, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही म्हणले महाराज. मग तुम्ही सांगा त्या ठिकाणी काय फरक आहे? फरकच म्हणावं लागेल ना. पण त्यांची भक्ती आणि यांची भक्ती समानता वर्णन महाराजांना केलं आणि केल्याच्या नंतर काय म्हणतात, दोघे विसरले दोन्ही पण काय आठवा करी कोण बाप कृपा रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले. दोन्ही असणारे दोघं हनुमंतराय बिन भरत बी त्या ठिकाणी भक्तीत त्या ठिकाणी बुडून गेले आणि तल्लीन गेले, होऊन गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरताला त्या ठिकाणी असल्याला कळालं नाही. पण हनुमंतरायचं पण त्या ठिकाणी भान जागेवर राहिलं नाही ना. हो, आपल्याला काम कोणतं सांगतील तर दिवस निघल, लक्ष्मण त्या ठिकाणी असणारा उठवायचा आहे. पण प्रभूजीने त्या ठिकाणी असणारा कृपा केली आणि दोघांची आतमधली त्या ठिकाणी चेतना चेतवली. काय बोलता, जीवन का सावध केली प्राणशक्ती परिचारिणी इंद्रिया पाठवता झाली झापडी उघडली नेत्रांची. त्या ठिकाणी असणाऱ्या चित्तावून त्या ठिकाणी असणाऱ्या वरतीवर होते ना ते असं सावधान झाले. प्राण त्या ठिकाणी असणारा एक रूपतेत गुंतून गेलता दोघाच्या. पण महाराजांना वर्णन केलं, महाराज देव त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक माणसाला, आता आम्ही इथून बसून उठून झाडगावला जातो याची गॅरंटी आहे का? कोणाचं सांगा बा, कोण म्हणतं गॅरंटी माझ्याकडे आहे म्हणून? किंवा इथून त्या ठिकाणी समोर बांधलेलं ताट घ्यायची त्या ठिकाणी खायची माणसाची गॅरंटी नाही, अवस्था नाही. कोणाच्या हातात आहे? चाले हे शरीर कोणाची सत्य आणि कोण बोलविते देवाविन. बरोबर आहे. कोणाच्या त्या ठिकाणी मनाव काही नाही. देवानं त्या ठिकाणी मनोवृत्ती असणारी चेतना चेतवली आणि प्राण त्या ठिकाणी असणारा चेतवला आणि हृदयात त्या ठिकाणी काय बोलतात, चित्त चैतन्याने ते धरिता मना पूर्व संकल्प आठविता बुद्धी निश्चंता ते अंगीकारित राम कार्यार्थ साधवया. बुद्धिवान त्या ठिकाणी बुद्धीसारखी हनुमंतरासारखी बुद्धी त्या ठिकाणी तेज कोणाचीच नाही. आणि आताही बघा तुमच्याकडे वानर आहेत का नाही माहित नाही. वानराची बुद्धी बघा कामून चलती. हो, सकाळी सकाळी उठल्याबरोबर त्याचं खाणं पिणं सुरू असते आणि आपलं आपलं जसं जसं उजडन तसं तसं त्या ठिकाणी झोपीचं सुरू राहतंय. खाण्याची वृत्ती आयुर्वेद शास्त्र सांगतंय 9च्या आत कोण्या माणसानं फुल जेवण करावं. 9 वाजायची आत कोणती वेळ असो त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी महाराजांना वर्णन केलं, भरत पण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भक्तीत तल्लीन होता आणि हनुमंत त्या ठिकाणी कार्यच करण्याकरता त्या ठिकाणी आलती. दोघाला त्या ठिकाणी चित्तवृत्ती चेतवली आणि चेतवल्याच्या नंतर काय झालं पुढं, अकस्मात सावध होया मन माझा झाले काय उगाची येथ तटस्थ आहे आठवण हे स्वामी काजा. हनुमंतराय सावधान झाले. सावधान झाल्याबरोबर म्हणले त्या ठिकाणी एकदमच त्या ठिकाणी माणसानं दचकावं. दचकल्याच्या नंतर त्या ठिकाणी माणसाला आपल्याला काय झालं, आपण दचकलोत कसे अशी त्या ठिकाणी मनोवृत्ती मारुतीरायची झाली. आणि झाल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज सांगतात, जे काम आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं त्या कामावर तर आपला सगळा बोंदाच पडला, म्हणजे विसरून गेलं काम त्या ठिकाणी. अशी मारुतीरायची मनोवृत्ती झाली. काय म्हणतात पुढं, भरत घातले मज सनातन करिता पूर्ण केवी प्रयाण कर पाहसी. मारुतीरायनं त्या ठिकाणी न विचारतात त्या ठिकाणी असणारा असा उड्डाण करण्याचा असणारा प्रयत्न केला आणि केल्या
धरले धरल्याबरोबर त्या ठिकाणी म्हणतात हनुमंता मला न सांगता माझं शांतवन न करता अर्धावट त्या ठिकाणी सोडून कुठं निघालात भोजन करावं येथे तीर्थप्रसाद द्यावा माते उपेक्षून येता ते तुम्ही निज चित्ते कृपाळू त्या ठिकाणी भरत म्हणला महाराज तुम्ही या ठिकाणी आलात आणि येऊन त्या ठिकाणी असणार आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार त्या ठिकाणी असणार करण्याचं कर्तव्य हे घरच्या मालकाचं असतंय अतिथी देव भरती हनुमंत्र्याबद्दल बोलता आई निज धर्म विवंचना तू जाणतोसी कपी नंदना सर्वात हा उदासन करी म्हणा म्हणून जरा जेवण करा पाणी प्या चहा प्या तेव्हा चहा नसन पण आपण मनानं म्हणू आज एखादच आहे ना तुम्हीच म्हणले चहाचं काही टिप्पण मी लावू टिप्पण आता त्या ठिकाणी बरोबर आहे ना आलेले माणसं त्या ठिकाणी मायबाप प्रत्येकाला त्या ठिकाणी असणार सव असतात कशाच्या जण कशात तरी पण तुम्ही हे सोडून द्या मी म्हणले ना तुम्हाला सोडून द्या तुम्ही काय तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते करा पण त्या ठिकाणी भरत बोलले महाराज हनुमंतराय तुम्ही याच्यापैकी एक तरी त्या ठिकाणी असणारं कार्य करा कार्य करून माझं मन त्या ठिकाणी शांतवन करा असं भरत बोलले ना भरून पायाला लागले काय म्हणतात त्वरित जैसा राम तैसा भरत वेळोवेळा पाया लागत हे अनुचित सर्वथा त्या ठिकाणी हनुमंतराचे पाय धरल्याबरोबर वरचे वरी त्या ठिकाणी असणारे पाय असणारे हनुमंतराने धरले अहो भरत त्या ठिकाणी होता पण प्रभू रामचंद्र समजले होता अगोदर पण सगळे जर पाहिलं त्या ठिकाणी आपण सगळ्याला त्या ठिकाणी कथा माहीत आहे एकाच पिंडापासून पायस पात्र निघालं 3 भाग केले तिन्हीचे त्या ठिकाणी एक घारीनं नेला आणि 2 त्या ठिकाणी दोन्हीचे 4 केले 4 पैकी हे 4 आणि एक हनुमंत्र आहे 5 संपूर्ण पिंडाचा पण महाराजांना वर्णन केलं या ठिकाणी पाया न पडू द्याचं कारण एकच की प्रभू रामचंद्रात आणि भरतात कोणत्याच प्रकारचं माझ्या दृष्टीनं माझं अंतर मला दिसणार नाही म्हणून वरचे वरी त्या ठिकाणी असणारे हात धरले आणि काय म्हणतात पुढे आई कोणी कपीचे वचन भरत झाला हसे वदन तुझं सकळ धर्माचे निज ज्ञान मज चाळवण का करीसी बोलले बोलल्याबरोबर महाराज सांगतात त्या ठिकाणी हात वारले भरताला हसू आलं आणि हसू आल्याच्या नंतर त्या ठिकाणी माणसं एक तर आनंदित गोष्टी झाल्याच्या नंतर हसतात आणि दुःख झाल्या दुःखी होतात पण ह्या ठिकाणी महाराजांना वर्णन केलं भरत राजा त्या ठिकाणी असणारा होणार होता पण झाला नाही ना कशामुळं प्रभू रामचंद्र हे श्रेष्ठ असतात ते श्रेष्ठच असतात एवढं त्या ठिकाणी असणारा बोलले आणि बोलल्याच्या नंतर म्हणले मला तुम्ही त्या ठिकाणी झुकवायचं काम करू नका काय म्हणतात महाराज सर्वांचे अग्रजन्म ब्रह्मांड कुळशील सगुण गुण वेदशास्त्र संपन्न आलिया आपण पूजवा शास्त्र सांगते म्हणले त्या ठिकाणी अतिथी जर घराला आले तर त्या ठिकाणी असणारं पूजन करावं आणि पूजन त्या ठिकाणी केल्याच्या नंतर आपल्याला जे कार्य करायचंय त्या कार्यात तत्पर राहावं असं त्या ठिकाणी असणारं दोघांचं त्या संभाषण भरताचं आणि हनुमंतरायाचं नंदीग्रामामध्ये चाललेलं आहे भला पैसा हो का भक्त श्रीराम भजनी रत भगवत बुद्धीने पूजा करीत तोची संत सर्वज्ञ भक्ती त्या ठिकाणी करण्याचे बरेच प्रकार आहेत म्हणले महाराज पण भक्ती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भरतानच करावी आणि भक्ती प्रभू रामचंद्राने हनुमंतरायनच करावी
दुसरी माणसं भक्ती करताना तरुण जाताना याच्यातलं नवल नाही, पण महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन पण केले. भक्ती ते कठीण शिळावरची पोळी. भक्ती कठीण आहे, पण कोणला कठीण नाही? करणाऱ्या माणसाला कठीण आहे. एखाद्या लेकराला काम सांगू द्या, सांगितल्यानं ते आधीच फाटे फुटते 12 घरी. ते घरी नसताल तर त्याच्या घरून आण जाऊन सामाईन असे कुठाने. पण भक्ती त्या ठिकाणी असणारी भरताची श्रेष्ठत्व आणि तीच भक्ती म्हणली हनुमंतरायाची श्रेष्ठत्व. दोघाला त्या ठिकाणी जणू काय भक्तीची पुतळे. दोन्हीत कोणत्या प्रकारचा बदल नाही असं वर्णन महाराज करतात. आणि आत्मविश्वाचा भगवंताची सोय साचा, त्यासी पूजा तो देवाचा परमार्थाचा असेल भागी. त्या माणसाकडे भक्तीचं त्या ठिकाणी साधन भरपूर आहे म्हणले. ज्याच्याकडे साधन आहे ते देवात आणि त्यात कोणत्याच प्रकारचा बदल नाही म्हणले. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त दिसायला दोन. आपल्याला त्या ठिकाणी ज्या माणसानं भक्ती केली लिंग रूपाचा भेदच दिसत नाही माणसाला. एवढं त्या ठिकाणी असणारं भरताचं आणि हनुमंतरायाचं संभाषण चाललं आणि चालत असताना पुढं काय बोलतात? त्याच करील जो उपक्षण तो महादुःखी दारुण, भोगी अकल्पात पूर्ण ऊर्ध्वगमन असे ना. त्या ठिकाणी एवढी सेवा करणारे भक्त मंडळी आहेत आणि त्यांच्या जर त्या ठिकाणी आपल्या हातून जर त्या ठिकाणी सेवा जर त्यांची घडत नसल, घरी येऊन घरी येतच नाही तो म्हणले महाराज अर्धा क्षण घडता होय संताची संगती आणि तेने होय शांती महत पापा. आणि पुढे महाराज काय म्हणले? संत संग देई, संत संग देई आणि प्रवाही घालू नको. पण कोणला? तुम्ही आम्ही तर कोण्या संसारात वाहून चाललो याचं नवल नाही, पण जे भक्ती करणारे माणसं आहेत, भक्तीत तल्लीन होणे गेलेत, भक्ती रूपात रंगून गेलेत, ते फक्त एक भरत आणि दुसरे असणारे त्या ठिकाणी असणारे हनुमंतराय. दोघाला एवढी जर सेवा करून जर त्यांची आपल्या हातून सेवा जर होत नसेल म्हणले तर नवल नाही. कोण्याही माणसाला न करणाऱ्या सेवा म्हणजे त्या ठिकाणी आद्य पाताला जावं लागन. 10 वय अगोदर अशीच वय आली त्या ठिकाणी. जर सेवा जर नाही केली म्हणले त्या ठिकाणी तर नरकाची प्राप्ती होईल. ना सोडून द्या. कुठंच त्या ठिकाणी असणारे 28 प्रकारचे त्या ठिकाणी असणारे नरक आहेत ना म्हणले, तिथं पण जागा मिळणार नाही म्हणले. कशामुळे नाही मिळणार म्हणले? ह्या हरिभक्ताची सेवा जर नाही घडली असं महाराजाचं चिंतन. तू तवा भजना भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे, सबाय अभ्यंतर साचे निश्चयांचे राम भजन. त्या ठिकाणी निवळ भक्ती करून करून त्या ठिकाणी असणारा राम रूप त्या ठिकाणी असणारा चित्तवरती झालेली आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी असणारा बदल होणार नाही. आणि तुमची त्या ठिकाणी सेवा जे माणसं त्या ठिकाणी आता महाराज बसलेले समोर, अगोदर त्याच्या पाया पडायचं, बसा येत नाही, उठा येत नाही, काहीच नाही भाऊसाहेब महाराजाला. तरी पण लहान असो मोठा असो पाया पडण्याची वृत्ती. आमचं म्हणणं, मी सकाळी पाया पडलो, वरून खाली उतरे, मी तुम्ही उतरू नका. तुम्ही कशाला उतरता म्हणलं? वडील धाडील माणसाच्या पाया पडणं हे कनिष्ठाचं कामच असतंय. आशीर्वाद त्यांच्या मुखात असतंय, हृदयात असतंय. तरी पण त्या ठिकाणी असणारं काय करतात? पाया उठून पडतात. त्याच्यामुळे मी 1-2 वेळा पायाच पडायचं टाळलं. गाठ पडती आमची इथंच आली सासरवाडी दळच गाठ पडती. माझी सासरवाडी बाई ही, मी या घरचं जावाई आहे असं तोंडानं म्हणू नाही, पण ज्या ठिकाणी बसलोत ना त्या ठिकाणी असणारं बोलावं लागेल ना. नाही बोलल्या त्या ठिकाणी थोडंच काय, आता मला पोती जमायली सांगायला न जमायली, तुमच्या मनाला माहीत आणि तुमच्या ध्यानात असेल का नाही हे मला माहीत नाही, पण त्या ठिकाणी फक्त बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कशामुळे आहे? फक्त त्या ठिकाणी असणारा जमू आत्वानो सेवा करण्याचा त्या ठिकाणी फक्त भाव आहे, बाकी काहीच नाही. असं त्या ठिकाणी असणारं भरताबद्दल बोलायला लागलेले आहेत. ज्ञान तरी अत्यभूत
सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ. मारुती राहायची त्या ठिकाणी अठर ब्रह्मभूत काया कशामुळे होती त्या ठिकाणी कवच बनण्याकरता त्या ठिकाणी दुसरं साधन लागते म्हणले. आणि ज्या माणसानं भक्ती केली त्या माणसाचं भक्तीचं त्या ठिकाणी वर्णन महाराज करतात. आणि ती भक्ती असणारी भरताने त्या ठिकाणी नंदीग्रामात केलती, पण रामाच्या पाठीमागं केलती. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी सोबत राहून त्या ठिकाणी भक्ती केली. असं त्या ठिकाणी अठार दोघांचा संवाद त्या ठिकाणी चालला. काय बोलतात? ऐसे आचे देखोनी जो पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री राजा रामचंद्राय नमः. तुझे वास्तू उभी केली आणि त्या वास्तूच्या निमित्तानं कारण त्यांच्या अतिशय प्रेमाची आवडीची जी कथा रामकथा आहे ती या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्यांच्या निमंत्रणाच्या योगानं तुमच्या दर्शनाचा लाभ झाला. एवढंच खरं परम भाग्य. पोथी सांगण्याचं काय कमी जास्त असेल, एकाहून एक चढाई सांगणार. महाराज मारोदरायाला त्या ठिकाणी भरताने सांगितलं आतापर्यंत साधू संत येते घरान तोची दिवाळी दसरा किंवा भाग्याचा उदय तय जोडी संत पाय आणि संधी होते. मग खाणं पिणं जेवण हे काही तर करावा. म्हणून महाराजांनी सांगितलं काहीच नको, तुमच्या पायाचं तीर्थ द्या आहे ते माझं कार्य सिद्धीला जाईल. एवढी विनंती मारुतराया करतात. काय काय देवाची गुढी तुटेल देवाची बांधव. ज्या पायाच्या तीर्थाचं महत्व आहे. अहो लक्ष्मण बंधुरणाच्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यांना उठवायचं आहे. रावणाचा वध करायचा आहे. रामाचं राज्य आणायचं आहे आणि असं मारुतराया बोलू लागले. आता म्हणून जननी ठेविला माता तव भरता म्हणे मागुता काही बिनविना कपिनाथा हे तत्वता एकावे. एवढं बोलल्याच्या नंतर पायावर डोकं टेकवलं महाराज आणि सांगितलं भारताने पुढे काय झालं ऐका. तुझा सवे देईना त्यावरी करी आरोहणा माझे वर लोटांगण श्रीरामा आपण करावे. आणि माझं दर्शन सांग प्रभू रामरायाला. आम्ही मी पंढरपूरला जाणाऱ्या कुंभखेळा मेळ्याला जाणाऱ्या साधूच्या पाया पडतो. त्याचं कारण जे काही मार्चित करा आणि याच हेतून त्याच्यावर माझं दंडवत द्या असं वर्तानं सांगितलं. रक्षावे करते करते जाणून इच्छा केली ते स्मरता तुझं श्रम नाही सर्वता. मला त्याचं काहीच वाटणार नाही. मात्र माझ्या करता एवढं करा महाराज. त्यांना कटाळा नसते, त्यांना श्रम नसते. आणि देवाचा भाऊ काय काहीच बोलले नाही मारुतराया. वाचीला मौन धारण झालं. आणि मार्गाची परीक्षा करू लागले. मार्गाचं लक्षण अनुलक्षण करू लागले. काय काय घडतंय पुढे ऐकू म्हणले. आता का पानयची कपिनंदना का लागले विलंबन न कळे काही झाले विघ्न राक्षसी छळून मारिला. काय झालं असेल नेमकं महाराज सांगतात का बाना ये रघुनंद मारुतराया एवढा का उशीर लागला असेल. चरण दे नमस्कार आता गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन स्वामी गुरु जनार्दन स्वामी यांच्या चरणी गावबा महाराज नतमस्तक होऊन युद्धकांडातील 48व्या अध्यायाच्या उर्वरित प्रसंगाला आणि शक्ती प्रसंगानिमित्त 6व्या अध्यायाच्या उर्वरित भागाला प्रारंभ करतात. गोड प्रकारचा प्रसंग चाललेला आहे. आमचे परम मित्र आदरणीय यंकररावजी महाराज भारसावडे
यांच्या या घराच्या वास्तूनिमित्त हा कार्यक्रम 3 दिवसाचा आयोजित केलेला. काल वास्तू झाली, आज लक्ष्मण शक्ती आणि उद्याच्याला देखील कीर्तनाचा कार्यक्रम साखर केलेला आहे असे भगवंत त्या ठिकाणी बोलतात. बैसोली लक्ष्मणाजवळी हात पिटीत वक्षस्थळी वा. सुमित्रे मांडली रांडोळी मज माझी मजसी काही बोली बोले ना. आणि त्या ठिकाणी भगवंत लक्ष्मणांच्या जवळ आले गेलेले आहेत. येऊन महाराज त्या ठिकाणी खेद व्यक्त सहिले आज मला एकट्याला असणार दुःखाच्या असणार महाराज अभयामध्ये सोडलं गेलं, दुःखामध्ये टाकलं गेलं आणि तू एकला असणारा चाललेला आहेस. कारण माझी अपराध चला शिवनी हो. कष्ट करीसी आणूनी पोट आपुले बांधोनी फळे आणोनी मज देसी. कारण 1 दिवस नाही 2 दिवस नाही बऱ्याच दिवसापासून कष्ट सहन केले गेले. सहक महाराज कष्ट सहन केल्याशिवाय किंवा आपल्याला असणारा काहीतरी दंड करील आणि त्याला दंड करून तिथून उचलून आणील. जोपर्यंत माझा लक्ष्मण सावचित्त होणार नाही तोपर्यंत त्याला मी एक तिळभर सुद्धा हलू देणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड भगवान प्रभू रामचंद्र क्रोधाच्या आवेशामध्ये आजच्या प्रसंगामध्ये बोलत आहेत. तेजाची सोसीन जव सतेज होय लक्ष्मण अन्यता मावात प्रेरीन निसे सोसीन तेजाचे. आता तेज असणार जी देवता आहे ही सूर्य नावाची देवता आहे. मग जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या अंतकरणातलं देहातलं तेज दंड करून त्याला असणार जागेवर आणील, जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या देहावरलं तेज जोपर्यंत प्राप्त होत नाहीत ना तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही. याबद्दल भगवान प्रभू रामचंद्र बोलत आहेत. महासून पाहिजे म्हणजे कर्णद्वारे जोपर्यंत असणार कानानं ऐकण्याची क्रिया जी आहे, मग ही कानाची ऐकण्याची महादेवजीनं असणार डोळे झाकले. बाकी सगळे देवलोक जे आहे ना आकांत संपूर्ण पृथ्वी तळा किंवा असणार देवलोकांना आकांत झाला. आता काय करावं अशा प्रकारचा विचार प्रत्येक देवतेला जडलेला आहे. म्हणे काय झाले काळे विण प्रलयांत मांडिले दुले कष्ट मज ओढवले पुन्हा कैसे सकळ ब्रह्मांड रचो. ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र क्रोधा आवेशामध्ये बोलले त्यावेळेस ब्रह्मदेवाला चिंता निर्माण केली आणि त्या चिंतेमध्ये ब्रह्मदेवाने विचार केला आतापर्यंत एवढी सृष्टी निर्माण केली, एका कुंभारानं एवढे गाडी भक्तानं केलेली विनंती आणि त्या विनंतीला भगवंतांनी मान दिलेला आहे. कायकपणाची दिटे का जलादली नाथिली गोष्टी घालिता श्रीरामी मिठी ब्रह्मत्व सृष्टी लावे. आणोनिया भार एकावर अवलंबून एक राहत. इथून तिथूनची पद्धत आहे. वाचणाऱ्यावर अवलंबून सांगणार आहे, ऐकणाऱ्यावर अवलंबून सांगणार आहे. ह्या जगाची पद्धत आहे एकावर अवलंबून एकाच राहतं. एकामुळे एकाला महत्व राहतं. एक नसेल तर दुसऱ्याला महत्व राहत नाही. रामायणातलं सांगतो आगाऊ सांगण्यापेक्षा आमचे महाराज एकदा सूचना दिली ते मला बाहेरचं बोलत जाऊ नये म्हणून. मग सुंदर असा निथळ पाण्याचा झरा व्हायला झुलझुल 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 परिसर सुंदर रमणीय आहे. दोघांनी त्या झऱ्यात पाय सोडले, दोघांनी पाय धुले त्या झऱ्यामध्ये, एकमेकापेक्षा जास्त पाय चमकायला लागले, खडकावर ठेवले. सीताई साहेबांनी आपल्या पायाकडे बघितलं, प्रभूच्या पायाकडे बघितलं. प्रभूच्या पायाचा रंग सावळा, आईसाहेबांच्या पायाचा रंग गोरा. आणि मग सहन झालं नाही त्यांना. म्हणाल्या काही म्हणा प्रभू. म्हणले काय तुमच्यापेक्षा माझे पाय काय चांगले आहेत. प्रभूजीने त्यांच्याकडे बघितलं, हसले एकदा. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? नाही 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 तुमच्यापेक्षा माझे पाय चांगले आहेत एवढं नक्की नाही हो. मग तुमच्यापेक्षा माझे पाय चांगले आहेत म्हणले. शॉर्टेज लागला सीताई साहेबाला. असं कसं काय होतं? म्हणले हो माझे चांगले आहेत. नाही नाही हो तुम्ही काही पण म्हणता, देखत बहाना, पुढे करा पुढे करा. दोघांनी पाय पुढे गेले, बघा ना म्हणले कोणाचे चांगले आहेत. रामाने सांगितलं तुलाही कळणार नाही, मी सांगून जमणार नाही. मग काय करावं लागते? दुसऱ्याकडून कान टोचावं लागते तर मेळ लागते. तिसरा माणूस कोण होता वनवासात? एक भैया. भैया इधर आले लक्ष्मण जी. म्हणले मेरे पाव अच्छे. सीताई साहेब म्हणल्या
प्रभूजी म्हणाले नाही 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 भैया नाही, मग मेरे पाव अच्छे. बरं, भैयानं सांगितलं ही तुमच्या दोघाचं भांडण आहे, हे दिवसभर चालेल, दिवस मावळला की मिटते. आणि मध्ये बोलणाऱ्याचं मग मरण येते ना अवघड होते, हे तुमचं तुम्ही मिटवून घ्या मला दोघं जण. म्हणले नाही 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 तूच सांगावं लागेल. मला सांगतो पण ओळखून तुमचं तुम्ही घ्यावं लागेल. म्हणले ठीक आहे चला. लक्ष्मणानं रामाच्या पायावर हात ठेवले आणि म्हणले, हिंदीत बोलणं आहे बरं, मराठीत तिथे जोडता आलं नाही मला. ए पाऊन से रामाच्या पायावर हात ठेवले, ए पाऊन से हात उचलला, सीतेच्या पायावर ठेवला आणि सांगितलं ये पाव अच्छे है. दोघं बी उठले, दोघं बी हसले, दोघं बी नाचू लागले. तुम्ही सांगा कुणाचे चांगले आहेत, कुणाचे चांगले आहेत? रामाचे कसं काय? भाषा कशी आहे बघा. ये पाव से ये पाव अच्छे, कुणाचे चांगले आहेत? हा ये हुई बात. हा ह्याला म्हणतात ऐकणार. असले मिळाले का मग जमते. रामाच्या पायामुळं सीतेचे चांगले आहेत. रामाच्या बाजूला काढल्यावर सीतेच्या पायाची किंमत शून्य आहे. तसं लक्ष्मण असला तर राम आहे, लक्ष्मण नसल्यावर या जगात राम शून्य आहे असं प्रभूजी बोलू लागले. काही नाही मेल्या गुणात जीवित आती निंदित लोककीय. या जगामध्ये लौकिकात निंदतेला पात्र होण्यापेक्षा वंद्यत्वाचं मरण मेलेलं चांगलं. मला जगायचं नाही भगवंत बोलू लागले. होय झालो सकळ वचनी उतरण बोलवे वचनी लाज मनी वाटत. ऋणी आहे, मला त्याच्या समोर बोलायची लाज वाटते. भगवंत बोलू लागलेला आहे. तुझं असेल सामर्थ्य तरी निवटून लंकानात अभिषेकी शरणागत माझा ऋण मुक्त तू करी. त्याकडे सामर्थ्य असेल तर तू रावणाला मार, राज्य विभीषणाला दे आणि मित्रत्वाच्या नात्यानं माझ्यासाठी एवढं कार्य कर. मी तुमचा कर्तोपकारी जन्माचा ऋणी आहे सकळाचा बहुतवाचा काय बोलू. एवढं केलास ना बस आजी कृत्य झालो नि इच्छा केली ते पावलं असं होईल म्हणू लागलेलं आहे. म्हणून घातलेलो टांगण सुग्रीवा तुझे धरिले चरण करावे किसकिंदा गमन विभीषणा समवेत. मनोली घातले लोटांगण कुणाला? सुग्रीवाला. सुग्रीवा तुझे धरिले चरण. राम सुग्रीवाच्या पाया पडा. पद्धत वाटली काय तुम्हाला? बरोबर वाटलं. पण एक सांगू, गुरुला वंदन करून कथा असणारी या ठिकाणी सांगू लागलीत रामप्रभू की बाबा तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर या ठिकाणी वानरांना सर्वांना घेऊन जा. मी म्हणालो होतो ते माझ्या हाताने कार्य घडू शकत नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणून मग आता सुग्रीव त्या ठिकाणी बोलायला उठलेले आहेत आणि सुग्रीव बोलू लागला, देवा आजपर्यंत तुमच्या सानिध्यात होतो, तुमच्या संगतीमध्ये आम्ही या ठिकाणी लढलो पडलो सगळं काही झालं आणि तुम्ही आम्हाला आज तुम्ही दुःखामध्ये असताना मला सांगता की तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर रावणाला मार. चढू लागले, कोणी असणारे पर्वतावर चढू लागले, कोणी असणारे गोयीमध्ये लपू लागले. आपला जीव प्यारा आहे म्हणून त्या जीवाच वाचवण्यासाठी आणि या ठिकाणी सैरभैरवून वानर जिकडे तिकडे पळू लागलेले आहेत.